नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 4 जानेवारी 2024. तर निफ्टीची एक्सपायरी आणि आपण एक हेजिंग पोझिशन बनवलेली होती. एक क्विक स्कॅल्पिंग ट्रेड म्हणावं लागेल त्याला, कारण काही सेकंदात आपण तो बुक पण करून घेतलेला आहे. तर 21,600चा पुट. तर सर्वात आधी आपण काय करूया, ऑर्डर बुकवर बघूया. तर 21,600चा पुट आपण सेल केलेला होता, त्या अगेन्स्टमध्ये आपण वापरलेला होता 21,350चा पुट बाईंग केलेला होता. अगेन्स्ट म्हणण्यापेक्षा बाईंग केलेला होता, म्हणजे हेजिंग पोझिशन आपण क्रिएट केलेली होती, बरोबर. तर ऑर्डर पंच केलेली होती 9:15 आणि 34 सेकंदाला. आणि क्विकमध्ये आपल्याला ते पॉईंट कॅप्चर होऊन गेले, जास्त काही थांबायची गरज पडलेली नाही आहे. तर ट्रेड स्क्वेअर अप करण्यात आलेला होता 9:16:38. आता विचार करा मित्रांनो, काही सेकंदामध्ये म्हणता येईल किंवा 1 मिनटाच्या आतमध्ये आपण तो ट्रेड स्क्वेअर अप केलेला आहे. तर म्हणजे ॲक्च्युअल ट्रेड जो आहे तो स्क्वेअर अप झालेला आहे 9:16ला, ज्यावेळेस आपण ही पोझिशन स्क्वेअर अप केली ॲक्च्युअल सेलिंगनुसार. आणि जो हेजिंगचा होता तो 9:16:38ला, म्हणजे काही सेकंदात किंवा 1 मिनटाच्या आतमध्ये आपण तो ट्रेड बुक केलेला आहे. तर प्रॉफिट आहे आपल्याला आजचं 647 रुपये दोन्हीकडचं, म्हणजे 700 रुपये प्रॉफिट मेन जो सेल केलेला होता त्याचं. आणि आपण सेल केलेलं होतं 66 रुपयाला आणि 53 रुपयाच्या दरम्यान बुक करून घेतलेलं आहे. जवळपास 13 पॉईंट आपण कॅप्चर केलेले त्यामध्ये. तर तो आता 4 रुपयाला आला. आता तुम्ही म्हणशाल की 66 रुपयाला सेल केल्यानंतर खूप चांगलं प्रॉफिट पण होऊ शकत होतं. पण मित्रांनो, ॲक्च्युअल ट्रेडिंग हे फक्त माझं काय आहे की मार्केटमध्ये ॲक्टिव्ह राहावं यासाठी मी ट्रेडिंग करतो आहे. ॲक्च्युअल माझं जे काम आहे ते होल्डिंगचं आहे. तर होल्डिंगवर माझं जास्त लक्ष राहतं. त्यामुळेच आपलं चॅनलचं जे नाव आहे DS इन्वो किंवा DS इन्व्हेस्टमेंट असं त्याचं ते. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य आहे की माझं जास्त तर काम हे इक्विटीमध्ये चालत असतं, पण ऑप्शनमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये आपण ॲक्टिव्ह राहावं यासाठी मी ही ट्रेडिंग करतो. आणि त्यात एक मार्केटनं कला दिलेली आहे की आपल्याला ती ट्रेडिंग जमते. आणि त्या अकॉर्डिंगली मी माझं 10 पॉईंट किंवा जे 500 रुपयाची लमसम अमाऊंट असते ती कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता मेन विषय येतो की मग 500 रुपयात आपण ऑप्शन बाईंगमध्ये पण तयार करू शकतो. तर मग सेलिंगच का? तर मित्रांनो, कुठेतरी ऑप्शन बाईंगमध्ये काही टायमाला काय होतं, ओव्हर ट्रेडिंग जास्त होऊन जाते. तर त्यासाठी मी स्टेबल स्ट्रॅटजी ही हेजिंगची वापरत आहे. तर त्या अकॉर्डिंगली काय होतं, जर मार्केट साईडवेज असेल तरी आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये टाईम डिकेचा ॲडव्हान्टेज हा मिळत असतो. तर त्या अकॉर्डिंगली आपल्याला सुटेबल पण असतं 500 रुपये. किंवा आता काल जर प्रॉफिट जर बघितलं तर जवळपास 900 काहीतरी रुपये प्रॉफिट आपलं कालचं झालेलं होतं. परवाचं बघितलं तर लमसम 2000च्या पुढे प्रॉफिट झालेलं होतं. म्हणजे एक स्टेबल इन्कम आपण मार्केटमधून जनरेट करतो आहे. बाकी कोणता प्रीमियम किती टाईम डिके होतं किंवा याच्याशी आपल्याला काहीच घेणं नाही. आपल्याला फक्त आपलं जे डेलीचं प्रॉफिट आहे ते कॅप्चर करायचं असतं. तर आज आपण काय करणार आहोत, झालेल्या प्रॉफिटमधून आपण आता एक स्टॉक परचेस करणार आहोत, जे की मी ऑलरेडी त्याचं ॲनालाइज केलेलं आहे. तर GNA एक्सेल म्हणून कंपनी आहे, GNA एक्सेल. तर त्याचा एक शेअर्स आज बाय करून घेऊ, म्हणजे आपल्याला ऑप्शनच्या ट्रेडिंगमध्ये जे प्रॉफिट झालेलं आहे तर ते कुठेतरी आपल्याला कामी लावायचं आहे. तर ठीक आहे, माझं ट्रेडिंग सेशन कंप्लीट झालेलं आहे आजचं, आणि इन्व्हेस्टमेंट पण कंप्लीट झालेली आहे. तर किल स्विच मी ऑलरेडीच ॲक्टिव्ह करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं दुसरा जो ट्रेड आहे तो आता होणार नाही. तर ठीक आहे, छोटासा व्हिडिओ होता आजचा. हा व्हिडिओ आलाच नक्की लाईक करा. तोपर्यंत पुढील व्हिडिओपर्यंत तुमची रजा घेतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.